आणि आता वळतो इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भातली ही बातमी आहे। भाजपच्या विजयावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलेला। भाजपचं मंत्रिमंडळ 365 दिवस निवडणुकीची तयारीच करत असतं असा टोला त्यांनी लगावला। त्यालाच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणालेत राऊत आणि काय उत्तर दिलेलं आहे बन यांनी आपण पाहूया। भारतीय जनता पक्ष म्हणजे खास करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीचीच प्रॅक्टिस करत असतात। विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे त्यांच्या खिचगंटीत नाही। 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील यावरच त्यांचं काम चाललेलं असतं। जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याचं असतं। आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते। तेच केरळमध्ये काँग्रेस जिंकतं तिथं लोकशाहीचा विजय असतो। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकतात तिथं लोकशाहीचा विजय असतो, तिथं लोकशाही सगळं आलबेल असते। आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की राऊत तुम्हाला मिरच्या लागतात।